मंडळी नमस्कार. आज आपण वाडेगाव नाक्यावरून, सांगोला येथील वाडेगाव नाक्यावरून हा जो जाणारा सोलापूर रस्ता आहे त्या रोडवरून आपण सर्व पुढं स्मशानभूमीच्या समोरून आपण जाणार आहोत. आणि आपल्याला अशा एका ठिकाणी जायचं आहे की तर हा जो गेला पाठीमागतो हा रामकृष्ण गेला बरं का. येथे लग्न कार्य भरपूर मोठ्या प्रमाणात होतात. आणि आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते असे एक शंभू शंकराच्या पदस्पर्शानं पावन झालेलं ठिकाण. तर आज आपण वाडेगाव, सांगोला ते वाडेगाव मार्गे सोलापूरला जाणाऱ्या रस्त्यावरती वाडेगावच्या पश्चिम बाजूला जो बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूला आणि बोलाच्या दक्षिण बाजूला जे ते तुम्हाला बेटासारखं दिसते काय बांधकाम दिसते बघा, असं घाट माथ्यासारखं. तर या ठिकाणी जाणार आहोत. चला आता वाडेगावमध्ये आपण स्मशानभूमीपासून पुढं आलो. काय मित्रमंडळी करून भेटते का बघूया. तर बिट्या मला भेटला बरं का, 12वीचा क्लासमेट आहे माझा. बिट्या म्हणला फीज पी बाबा, म्हणला तू काय बाकी काय खाते बाबा, भेटून बरं वाटलं. आणि हा चौक जो आहे हा समोर रोड जो जातो तो सावे बामणी आणि तसंच ह्याला जातो. हा रोड जो आहे सोलापूरला जातो. आणि ह्या बेकरीपासून आपल्याला ह्या चौकापासून आपल्याला सरळ हायवेच्या दक्षिण बाजून म्हणजे तो वाडेगाव कडलाच रस्ता, ह्या रस्त्याने जायचं. बागेश भाई आला बघा, बागेश भाईला वाटते ह्याला धरू का त्याला धरू. चला मग त्याची कामं चालू असते बरं खेड्यात. आम्ही पण खेड्यात बघूया. गाडी लोक पोरं सध्याची जोरात हाणते. आणि समोर जे मंदिर आहे ते मायाक्काच आहे बरं का. सध्या ज्येष्ठ महिना, आखाड महिना सुरू होतोय, ज्येष्ठ संपून. आणि लोकांची कामाची लगबग दिसते. शेती तर खूप सुंदर दिसते बरोबर. इथं शेती कष्ट केलं तर हाय हो, नाहीतर काय उगत सकाट्या पिटत हिंडण्यापेक्षा. आले बघा बदक दादा जिंदाबाद. चला चला पुढं जायचं का मंडळी आपण आता. चला आता बघा हे ब्रिज दिसते. ह्या ब्रिजच्या उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे. आणि ह्या ब्रिजच्या डाव्या बाजून ज्या नद्या येतात त्या अप्रुगा आणि कोरडा अशा 2 नद्या येतात. आणि त्या पुढे तसे हे त्रिवेणी संगम महादेव मंदिराकडे. आणि हे असं ठिकाण आहे की काशीनंतरच हे 2 नंबरचं भारतातील ठिकाण आहे बरं. हे काशीला कशा उत्तरवाहिन्या ज्या 3 नद्या वाहतात आणि त्या एकत्र संगम होतो त्यांचा, गंगा नदी म्हणून पुन्हा पुढे उगम पावते. तसेच इथं अपुर्का, कोरडा आणि ह्या 2 नद्या मानगंगेला मिळतात. तर बघा लोकांनी ऊस भरपूर प्रमाणात केलं बरं. आमच्या नदीला पाणी नव्हतं आतापर्यंत, आता पाणी भरपूर असतं नदीला. आता सध्या काय पाळ्या चुकलेल्या आहेत नदीच्या. तसंच चिंचेच्या झाडापासून आपण पुढं आलो. जवळच एक असं पुरातन मंदिर आहे बरं. पण हे म्हणजे लोकांनी जपणूक केली. आणि वास्तविकता इथं हे जे मंदिर आहे हे घोंगडे काकांनी बऱ्यापैकी लोकसहभागातून हे तयार केले. त्यांची माहिती आपण पुढे घेणार आहोत. ही मानगंगा बघा, मान नदी, टेंभू योजनेचं जे पाणी येतं ते ह्या नदीमध्ये. तर हे पुढं बेट आहे, या बेटाची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. आणि हे जसं पुरातन मंदिर एक काल वटपौर्णिमा झाली बरं का. आणि महादेव मंदिराचा परिसर हे जे आपण ज्या पुलावरून आलो त्रिवेणी संगम बोर्ड लिहिताना तिथून जो आलो ते इकडून असं उद्यावरून. आणि ज्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहतोय ते हे वैजनाथ काका घोंगडे रोज सकाळ आणि संध्याकाळ असे पायी चालत येतात. आणि असं दर्शन घेऊन ते मंदिरामध्ये दर्शन घेतलं काकांनी. काकांचं काय रोजचं नित्योपचार असतो, आपण तिथं डिस्टर्ब करणार नाही. आणि काकांची पूजापाठ झाल्यानंतर आपण त्यांच्याकडून जरा माहिती घेऊया. मंडळी नमस्कार. आज आपण वाडेगाव येथील संगमावरती महादेव मंदिराच्या शिवमंदिरापाशी आलेलो आहोत. तर ही दक्षिण बाजूहून अशीच टेंभू योजनेचं ज्या नदीमध्ये पाणी येतं ती नदी ही मान नदी आहे. आणि ही मान नदी अशीच वाडेगाव येथे हा संगमाचा घाट आहे. आपण इथं उभा राहिलेलो आहेत. आणि आपण त्या संगमाची आणि या मंदिर परिसरातील
सर्व गोष्टी आणि वृक्ष लागवडीचं बी या ठिकाणी भरपूर प्रमाणात दिसत आहे. तर आपल्यासोबत मानगंगा भ्रमण संस्थेचे सर्व अध्यक्ष वैजनाथ काका कोणते आहेत, त्यांच्याशी आपण. काका नमस्कार. नमस्कार. पश्चिमेकडे आहे ती महानदी आहे. ही पश्चिमेकडली काय? बरोबर बरोबर. पूर्वेकडे आहेत. पूर्वेकडे कोरडा आणि अफ्रोका बर. अशा 2 नदी आहेत. तरी इथं मान नदीसह हा हा अफ्रोका, कोरडा आणि मान हा. अशा 3 नद्याचा इथं संगम आहे. बर. पूजेचा विषय म्हणजे काय ठेवला नाही का? म्हणजे कोणी आलं तरी चालतंय काय नाही अर्थ? काय नाही काय हा म्हणजे तसा गुरुवज आणि हसवास काय नियम नाही. कोणी येऊन पूजा करून देवाला पाणी घालले, पूजा केली, काम संपलं. गावातलं कोणी येतं. इथं महिला बी काल वट पौर्णिमेला येऊन गेलीत की. पौर्णिमेला गर्दी बर बर असते. बर बर काल दिवसभर गर्दी होती. बर बर बर. हा. प्रत्येक वर्षी गर्दी असते. हा हा त्याची पुढं वडाचं झाडाची पूजा वगैरे हा, हा. करून आहे. सर्व पर्यावरण झाडं लावली. हा, हा. वड, पिंपळ, चिंच, लिंब बर बर. अशी मंदिर जुन्या पद्धतीत बांधलेलं आहे. जुनं बांधकाम आहे हे. 94-95 साली पूर्ण केलेलं आहे. अफ्रिका कोरडा नदीवरच्या घाट पायऱ्या आहेत. हे अप्रोगा आणि कोरडा नदी काय? बर बर बर. ह्याच पुलावून आम्ही आलो आता. हा, होय. वाडेगाव कडलाच रस्ता. वाडेगाव आणि कडला रस्ता काय? बरोबर. कडलाच रस्ता. निधी पण भरपूर मिळालाय नदी ह्याला मंदिरासाठी. आमदार पंडित आमदार फंडातून घेतलाय. आमदार शाजी बापूंच्या. बरोबर. पंडितने 2 कोटी रुपये निधी मिळाला आहे. 2 कोटी रुपये आसपास काय? त्या निधीतनं 50%, 60% काम झाले. बर अजून 40% कामावर ब्लॉक वगैरे बसवायचं, आकडे बसवायचे, हा. पाण्याची टाकी बांधायची. बर ही कामं अजून बरोबर. पेंडिंग आहेत. निधी आल्यानंतर ती कामं पूर्ण होतील. बर बऱ्यापैकी कामाची प्रगती चालू आहे. बर. एक चांगल्या पद्धतीचं पर्यटन स्थळ होईल करायचा प्रयत्न आहे. लोकांनी सहकार्य भूमिकेतून तुम्ही बघितलं पाहिजे. लोक मदत करतात बरं का. बर बर. लोक मदत करते, लोकप्रतिनिधींची मदत आहे. तेव्हा बऱ्यापैकी प्रगती होईल असं अपेक्षित आहे. बरोबर. नाही होणार, नक्की होणार. चांगलं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ होईल. हा. त्या दृष्टीनं आम्ही सर्व आमची संस्था प्रयत्न करतोय की घाटपायऱ्या कोरडा नदीच्या काय? ह्या बाजूला. आपण ते पलीकडे बघितलं ती मान नदीची पश्चिम बाजू, मंदिराच्या पश्चिम बाजूला. ही मान्य आणि मंदिराची ही पूर्व बाजू. ही पूर्व बाजू. झाडं वगैरे उंबराच झाड, पिंपळाचे बघितलं, सगळी झाड आहे. चिंच आहे, उंबरा आहे, पुन्हा इलान चिंच बी आहे का इथं? बर. पर्यावरणपूरक सगळी झाडं, लिंबाची वगैरे सगळी झाड आहे. बऱ्यापैकी सगळी झाड दिसते. वगैरे काय झाड लावत नाही आपण. हा 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 हा. बर बऱ्यापैकी बर.